नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महेशच्या कार न्यूजमध्ये. तर मित्रांनो, इन्शुरन्स काढणं गाडीचं ना भरपूर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे महत्त्वाचं इतकं तुमच्या गाडीचं इन्शुरन्स चालू असणं, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय माहिती आहे का, की ते इन्शुरन्स योग्य ठिकाणी काढणं आणि योग्य कंपनीचं काढणं, की जेणेकरून त्या कंपनीमध्ये त्या ठिकाणाहून तुम्हाला सर्व्हिस प्रॉम्प्ट भेटणं गरजेचं आहे. तर माझ्याकडे आज कस्टमरचा रिव्ह्यू होता की बाबा इन्शुरन्स त्यांना एका ठिकाणी काढलं होतं. काय होतं सर तुमचं, म्हणजे नेमकं मला लक्षात नाही आलं. ज्यावेळेस मी पहिल्यांदा तुमच्याकडे इन्शुरन्स काढण्यासाठी आलो त्या टायमाला तुम्ही मला 15,000 रुपयाची सांगितली होती इन्शुरन्स. आणि मला जर बाहेर एक जणाकडून बघितलं तर त्यानंतर मला त्यांनी 12,000 रुपयाचे सांगितले इन्शुरन्स. तर मला तर 3,000चा डिफरन्स वाटला, त्यामुळे मी बाहेरून हे काढलं ते इन्शुरन्स. तर माझी गाडीचा ॲक्सिडेंट झाला आता एक 5-6 दिवसाखाली. तर ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर मी लगेच कॉल केला जिथं इन्शुरन्स काढलं तिथं, पण त्या कंपनीने मला पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही. बरोबर. मित्रांनो, महत्त्वाचं काय माहिती आहे का, की तुम्हाला क्विक रिस्पॉन्स भेटणं गरजेचं आहे. आजकाल काय झालं आहे माहिती आहे का, इन्शुरन्स काढण्यासाठी ना भरपूर कंपन्या तुम्हाला कॉलिंग आहे, सर आमचं इन्शुरन्स घ्या, सर आमचं हे घ्या. पण तळागाळाच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्सची ना प्रॉम्प्ट सर्व्हिस भेटते त्या ठिकाणाहून तुम्ही इन्शुरन्स काढायला पाहिजे. आता आपल्या जय महेश ऑटो मॉलला तुम्ही जर इन्शुरन्स काढलं तर तुम्हाला प्रॉम्प्ट सर्व्हिस आहे, वन रूप सर्व्हिस आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त गाड्याच खरेदी विक्री केली जात नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेकलच्या बाबतीत पूर्ण सर्व्हिस एकाच ठिकाणी मिळून जातात. त्याच्यामध्ये तुम्ही इन्शुरन्स, PUC, गाडीची खरेदी विक्री, गाडी शिकणे सर्व आपल्याकडे मिळून जाते. तर इन्शुरन्स हा जो पार्ट आहे ना मित्रांनो, तुम्ही जरूर चांगल्या ठिकाणी काढायला पाहिजे. कुठं पण काढण्यापेक्षा किंवा कुणीतरी 10 रुपयाची लालूच देतं किंवा कुणीतरी 10 रुपयात कमी देते म्हणून काढण्यापेक्षा ह्यांच्यासारखं तुमचं व्हायला नाही पाहिजे. तुम्ही काढायला पाहिजे इन्शुरन्स की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉम्प्ट सर्व्हिस मिळेल. भेटूया आपण नेक्स्ट असंच काहीतरी एक घेऊन. आणि जय महेश ऑटो मॉलच्या पेजला फॉलो जरूर करा, म्हणजे तुम्हाला अशाच काही ना काही बाबी ज्या की ह्या सेकंड हँड व्हेकलमध्ये फ्रॉड व्हायला लागले, सेकंड हँड व्हेकलमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ह्याचं तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.